सकाळी सकाळी मुलं स्कूलला गेली की घरात असली शांतता पसरती ना, टाचणी पडली तरी आवाज येईल. मुलांनी घरी जास्त त्रास दिला ना की असं वाटतं की यांना शाळा बरी आणि शाळेत गेले की दिवसभर त्यांचाच विचार करत बसणारी मी. म्हणजे लय अवघड आहे बाबा आपलं. आपल्याला तर हायव सोचत नाही आणि दैव सोचत नाही. इकडं खुशीचा स्कूल वरतून येण्याचा टायमिंग झालेला होता. मग आले बाबा तिला एकदाची घेऊन. आज आपल्याला होता उपवास बर का. मग काय दोघींना पण पपई कापली. क्रिशला स्कूलला जायला लागतं म्हणून स्वयंपाक तर सकाळीच होतो बर का. मग राहिले साहिले भांडे पण घासून घेतले. त्यानंतर दोघींनी पण एक मोठी झोप काढली, कारण एवढ्या उन्हामध्ये आपल्याला काय कोणतं काम होत नाही. आता उठल्यावर आळस काय जात नव्हता बर का. मग पहिलं हातपाय धुवून घेतले. इकडं क्रिसचा पण स्कूल वरतून येण्याचा टायमिंग झालेला होता. मग गेले बाबा लगेच त्याला आणायला. इकडं खुशीचं चालू होतं पारंब्यांसोबत खेळायचं काम. मग बसले बाबा तेथेच थोड्या वेळ. आता येथे खेळायच्या नादात आम्ही डबा पण गावात विसरून आलो होतो. आता डोक्याचं तर असलं खोकं झालंय ना, घरी येऊन सगळं काम आवरलं तरी पण लक्षात आलं नाही की डबा गावामध्ये राहिलाय म्हणून. लक्षात आल्यानंतर दुकानदाराला सांगितलं की राहू दे बाबा तुझ्या दुकानामध्ये. इकडं संध्याकाळसाठी मेथीची भाजी खुडायचं काम चालू होतं. इकडं खुशीने सगळ्या घरामध्ये फ्रीजचं पाणी केलं होतं. मग सांगितलं होतं तिला पुसायला. संध्याकाळ होत आलेली होती. मग काय घेतला बाबा पटपट स्वयंपाक करून.